नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. आपण सध्या आहोत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या शहरात. धरणगाव या शहराचा इतिहास फार वेगळा राहिला आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. महाराष्ट्राचे जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट करून परतत असताना या गावात मुक्काम केला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, त्याचबरोबर महाकवी यांचं जन्मस्थान, त्यामुळे या ठिकाणी सांस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. या गावची चर्चा ही महाराष्ट्राच्या पटलावर नेमकी राजकीय दृष्ट्या होते. विशेषतः 3 गुलाबराव आणि धरणगाव असं या ठिकाणचं राजकीय समीकरण असतं. नेहमीच 2 गुलाबराव एकीकडे आणि एक गुलाबराव एकीकडे असं राजकारण असतं. यंदा सुद्धा या ठिकाणी 2 गुलाबमध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय. तर या धरणगावमध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत, नेत्यांच्या माध्यमातून विकासाचं व्हिजन काय, याच संदर्भात सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. आपला खास शो गुलाल कोणाचा या माध्यमातून सुरुवात करणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौधरी आपल्यासोबत आहेत, निलेश चौधरी. निलेशजी, काय सांगाल, आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, आपल्या माध्यमातून विकासाचं व्हिजन काय? गेल्या काळात जे यांना निवडणुकीचे सामोरे जातो आम्ही, लोकनियुक्त नगराध्यक्ष 2 वर्षामध्ये जे विकास कामं केलीत, पाणीपुरवठा योजना ही माझ्या कार्यकाळामध्ये तिचं भूमिपूजन झालं. नंतर प्रशासक लागल्यामुळे काही अडचणी आल्या तिला, त्यामुळे ती सुरळीत होऊ शकली नाही. अजून पण ती सुरळीत करणे, गावातील विविध विकास कामं असतील. त्यानंतर महत्त्वाच्या म्हणजे ही निवडणूक जी आहे ही लोकांनी घेतलेली, मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही सामोरे गेलेलो आहे. लोकशाहीची हत्या व्हायला नको म्हणून ही निवडणूक आम्ही लढतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या मूलभूत सुविधा असतील नागरिकांच्या, त्या सुविधा कशा पूर्ण करण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही करतो आहे. नागरिकांनी आम्हाला आमच्याकडे येऊन कोणत्या संघटनेने किंवा कोणी सांगितलं नाही की तुम्ही उभे राहा, निवडणूक लढवा. जर तुम्ही नाही उभे राहिले तर बिनविरोध होईल. जशी जामनेर नगरपालिका झाली तसं होऊ शकतं बुवा. त्यामुळे लोकांनी घेतलेले निवडणूक आहे. वाटाने धरणगाव शहर विकास आघाडीतर्फे सर्वच्या सर्व 23 उमेदवार थेट नगराध्यक्षसाठी उमेदवार माझी आई लीलाबाई चौधरी या उभ्या आहेत. त्यामुळे लोकांच्या येणाऱ्या काळात त्याच्या मूलभूत सुविधा असतील किंवा पाणीपुरवठा, मी आपल्याला सांगितलंच, त्याचे जे पाणीपुरवठा योजना नवीन आहे तिला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे 8-10 दिवसात पाणी येतं, ते 2-3 दिवसात कसं करता येईल. त्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अडचणी काय असतील त्याच्यावर भर देण्याचं काम आम्ही करणार आहे. वैयक्तिक सह इतरही विकास कामासंदर्भात आपण बोललात. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? धरणगाव या ठिकाणी आल्याच्यानंतर बऱ्याच समस्या जाणवल्या. कुठल्या समस्यावरती आपण आगामी काळात प्रखरपणे काम करणार आहात? समोरचे विरोधी पक्षावाले खोटं बोलत आहेत. धरणगावला आता जी पाण्याची समस्या होती, आता दर 3 दिवसांनी पाणी यायला लागले. आणि एवढंच नव्हे तर आदरणीय पालकमंत्री महोदयांनी समांतर पाईपलाईनची व्यवस्था केली. तुम्ही जर आता चोपड्या रस्त्याला गेलात तर चोपड्या रस्त्याला सुद्धा पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. आणि गावात विकास एवढा मोठा झाला आहे की एवढंच नव्हे तर ह्या 2 समांतर पाईपलाईन तर होतच आहेत, परंतु महत्त्वाची गोष्ट 76 कोटीची गुड प्रकल्पावरून पाईपलाईन ही दावड्यापर्यंत आलेली आहे. कारण येणाऱ्या 5 ते 6 पिढ्यांपर्यंत धरणगावचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही आहे. आणि गावात जर विकासाचे कामं बघितले, गावात रस्ते एकदम स्वच्छ आहेत, चांगले झाले आहेत. आता तुम्ही समोरच बघताय शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तयार होत आहे. समोर तिकडे बाबासाहेबांचा पुतळा तयार होत आहे. त्याचप्रमाणे चोपड्या रस्त्याला जर का गेला तिथं उपजिल्हा रुग्णालय, म्हणजे उपजिल्हा तिथं डायलिसिस पासून तर सर्व सुविधा तिथं भेटणार आहेत. आणि तिथंच बाजूला बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या सुद्धा तिकडे काम चालू आहे. जवळजवळ गावात सर्व विकासाचं कामं झालेली आहेत. आणि जवळजवळ आम्ही विकासाचे कामं शिल्लक ठेवले. आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून विविध समाजाला जो सामाजिक हॉलसाठी खूप प्रमाणात निधी देण्यात आलेले आहेत. आणि सत्ता आमची आहे केंद्रापासून, महाराष्ट्रापासून, तर पालकमंत्री सुद्धा गुलाबराव पाटीलच आहेत. निधी आम्ही जाणू शकतो. यांच्या काळात यांनी पाणी देऊ शकले नाही. ते यांनी पाण्याचे कुठले समजा, उलट कोरोनाच्या काळात यांनी रात्री रस्ते तयार केले. लोकशाहीचा खून यांनी केला. आणि हेच नगराध्यक्षांनी रात्री जेव्हा पूर्ण जगामध्ये कामं बंद होते तेव्हा ह्याच नगराध्यक्षांनी रात्री रोडची कामं केलेत. फक्त विकास हे महायुतीच करू शकते, दुसरा अन्यथा कोणीच करू शकत नाही. विकास फक्त महायुती करू शकते असं म्हणतंय. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असा सुद्धा एक आरोप झाला की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. काय सांगाल यावरती? जनतेने खरंच निवडणूक हातात घेतली की जनतेचा नेमका प्रतिसाद काय आपण प्रचार करत असताना? जनतेचा प्रतिसाद आपण जर का बघितला तर आमच्या महायुतीचा पक्षाला आहे. कारण की आतापर्यंत जेही नगराध्यक्ष झालेले आजी माझे हे फक्त शाब्दिक बोललेले आहे. पण आमचा जो गुलाबराव पाटील यांनी जो पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून जो उमेदवार दिलेला आहे तो सक्षम असा आहे की जे नगराध्यक्षाचे जे काम आहे तो ऑलरेडी एक म्हणजे
3-4 वर्षापासून सर्व कामं रोड रस्ते सर्वीकडे ते कामं चालू आहेत आणि जनताला हा अनुभव आहे की महायुतीचा आता जर का सत्ता दिली तर जेही काही काम राहिलेले असतील ते परिपूर्ण कामं होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास आता जे स्टँडिंग नगराध्यक्ष बनतील आमचे महायुतीचे तेच सर्व कामं करतील असा जनतेला आमच्यावर विश्वास आहे. चला आपल्याकडे येऊया. आता या ठिकाणच्या सत्ताधारीवरती सुद्धा आरोप झालेत, बरेच मुद्दे आहेत, आरोप प्रत्यारोप होत राहतील. विकासाचं विजन काय? या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी सुरू आहेत. आताच माझे मित्र संजू यांनी सांगितलं की उपजिल्हा रुग्णालयाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी स्मारकांचं काम सुरू आहे. तसेच जर बघितलं तर या ठिकाणी रस्त्यांचे कामं सुरू असतात. नगरपालिकेची निवडणूक 3 गोष्टींवर चालते: नळ, गटर आणि रस्ते. नळासाठी आता 3 दिवसाआड पाणी येतं आहे. रस्त्यांचं पूर्ण गावामध्ये रस्त्यांचं जाळं आहेच, या ठिकाणी रस्त्यांचा कुठे विषय नाही आहे. गटार या ठिकाणी आहेत, शौचालयांची कामं या ठिकाणी झालेली आहेत. म्हणजे जे सार्वजनिक कामं लागतात ते सर्व कामं या ठिकाणी झालेले आहेत. आणि याच्या पुढे जाऊन पालकमंत्री महोदय स्वतः असल्याकारणाने त्यांच्या ज्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदय असल्याकारणाने ते निधी नक्कीच जास्त त्यांच्या स्वतःच्या पक्षाला या ठिकाणी देतील आणि गावाचा त्या ठिकाणी विकास या ठिकाणी नक्कीच घडेल अशी या ठिकाणी धरणगावकरांना या ठिकाणी पूर्ण खात्री झालेली असल्याकारणाने 2 तारखेला महायुतीलाच या ठिकाणी मतदान होईल आणि 3 तारखेला महायुतीच या ठिकाणी विजयी होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख या ठिकाणी दिसून येते. आपण प्रत्येक पक्षाचे एक प्रवक्त्याला आधी बोलण्याची संधी देतो, त्यानंतर होतोय. बोल, आपली प्रतिक्रिया काय, आपल्या माध्यमातून विकासाचं विजन काय? या ठिकाणी मी जळगाव जिल्हा शिवसेनेचा प्रवक्ते. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून धरणगाव शहराच्या सर्व विकास झालेला आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी समस्या होती, सुरुवातीला मी जेव्हा नगराध्यक्ष 2015ला होतो त्यावेळेला धरणगाव शहरामध्ये गढूळ पाणीचा प्रश्न होता आणि ते पाणी फिल्टर होऊन कसे येईल हा विषय होता. आणि त्यावेळेला गुलाबराव पाटील साहेब राज्यमंत्री असताना आणि पाणी पुरवठाचे जे अधिकारी होते म्हैसकर मॅडम त्यांच्या माध्यमातून आपण फिल्टर पाण्याचा प्रश्न केला, तेव्हा शुद्ध पाणी दिले. आणि त्यानंतर भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आता 3 दिवसाआड या ठिकाणी धरणगाव शहरामध्ये शुद्ध पाणी मिळतं आहे आणि लोकांना काय पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी रस्ते चांगले व्हायला पाहिजेत आणि स्वच्छता व्हायला पाहिजे, हा लोकांच्या खऱ्या अर्थाने विषय असतो. आणि या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप महायुतीची या ठिकाणी सत्ता असल्यामुळे बराचसा विकास झाला आहे. जो राहिलेला विकास आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सुटण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी 79 कोटीच्या आता समांतर पाईपलाईन घेतलेले. म्हणजे एका वेळेस जे पहिली पाईपलाईन जर नादुरुस्ती झाली तर लगेच दुसऱ्या पाईपलाईनला कॉक जोडून ते पाणी सुरळीत व्हावं, हा खऱ्या अर्थाने उद्दिष्ट मंत्री महोदयाचं आहे. आणि या ठिकाणी अनेक विकास कामं झाले आणि जे काही राहिलेली विकास कामे आहेत ते विकास कामं पूर्ण करण्यासाठी आमच्या महायुतीच्या म्हणजे महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशालीताई पप्पू भावे यांचे जे पती पप्पू भावे हे गटनेते होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाले आहेत. कोरोना पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ज्या लोकांच्या समस्या आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या दृष्टीने आम्ही काम करतो. या ठिकाणी समोर महाराजांचा पुतळा होता, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा होतो, त्याच्याच बाजूला राजमाता जिजाऊंचे स्मारक होते. अशा प्रकारे अनेक विकास कामं झाले. या ठिकाणी गेट झालेले आहेत, प्रवेशद्वार झाले, महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वार झाले, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार झालेले. या ठिकाणी हे सर्व प्रवेशद्वार संताजी जगनाळे महाराज प्रवेशद्वार झाले. हे सर्व पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या माध्यमातून. पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे जेवढा निधी येतो नाही तर एखाद्या आमदाराला वर्षातून 5 कोटी असतात, परंतु या ठिकाणी 70, 80, 50, 60 करोडोचा विषय असतो. आणि आता सुद्धा पुढे भविष्यामध्ये जेही काही विकास कामं राहिले ते नगराध्यक्ष निवडल्यानंतर ते कामं पूर्ण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जनता आमच्या पाठीशी येईल, आमच्याच गुलाल उडेल अशी आम्हाला अपेक्षा. गुलाल कोणाचा? आपल्या शोचं नाव आहे गुलाल उडेल, आपण असा विश्वास व्यक्त करताय मतदारांवरती. आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राहिले ज्ञानेश्वर महाजनजी आहेत. महाजनजी, काय सांगाल, आपण नगराध्यक्षपद या शहराचं भूषवलेलं आहात, कुठल्या अशा मुख्य समस्या आहेत ज्या अद्याप सुद्धा प्रलंबित आहेत त्यावरती काम करणं आवश्यक वाटतं? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ओबीसी सेलचा. राष्ट्रवादी म्हटलं की आम्ही युतीमध्ये आहोत. आम्ही 4 वेळा इथं नगराध्यक्ष होतो. 94 साली, 98 साली, 2001ला माझी मिसेस लोकनियुक्त होती आणि 2012ला नगराध्यक्ष होती. आम्ही 2 वेळा विधानसभा लढवलेल्या आहेत. आज या गावाचं जास्त काळ म्हटलं तर मी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. माझ्या कार्यकारिणीमध्ये
धरणगाव तालुका निर्मिती झालेली आहे. आमचे सुरुवातीला 14 कोटीची योजना जी झाली, तिला ज्या वेळेला मी 94 साली नगराध्यक्ष होतो परबारी, त्यावेळेला 7 कोटीची योजना होती आणि माझी मिसेस 2001ला जेव्हा निवडून आली त्यावेळेला 14 कोटीची योजना आम्ही पूर्णता केलेली आहे. त्या गावात पाणी आम्ही आज पाचतोय. त्यानंतर फिल्टर प्लॅन झाले आणि त्याच पद्धतीतून या ठिकाणी 98 साली हे समोर शॉपिंग सेंटर दिसते, हे शॉपिंग सेंटर आम्ही केलेले, आंबेडकर शॉपिंग सेंटर आम्ही केलेले. हे गावाच्या दृष्टिकोनातून व्यापार हा फार महत्त्वाचा असतो. व्यापाराच्या माध्यमातून आम्ही एक सगळं गाव सुंदर कसं होईल हे आम्ही प्रयत्न केलेले आहे. आता पाणी भरपूर आहे, परंतु आज सांगितलं आहे की पालकमंत्री महोदयांनी की 39 कोटीची योजना अजून मंजूर केलेली आहे. आज ठीक आहे, आता मंजूर केलेली आहे बाबा, पुढचे विजन आहे ते समजून घ्या. परंतु आता ज्या गावामध्ये भुयारी गटरी व्हायला पाहिजे, भुयारी गटरीचे म्हणजे आता प्रत्येक भुयारी गटरीचे झाले तर अतिक्रम रस्ते फार रुंद झालेले आहेत. म्हणजे जे जेवढे जर रस्ते झाले तर फार चांगलं होईल. तर ते रस्त्याची गावामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत. तर भुयारी गटरी झाले तर पाण्याचा हे निघू शकेल सगळं असतो, तर ते चांगलं होईल. गावामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोन इथं हे जागा आहे, हे नगरपालिकेची जागा आहे. 1 नंबर शाळा आहे, हे नगरपालिकेची शाळा आहे. या ठिकाणी कधी शॉपिंग सेंटर काढलं आणि मोठं एस टी स्टँडमध्ये दिलं तर फार मोठं विजन आहे की गावामध्ये व्यापार हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून शॉपिंग सेंटर आणि मोठं एस टी स्टँड असं व्हायला पाहिजे. या ठिकाणी दोन्ही साईडला शॉपिंग होऊ शकतं, म्हणजे व्यापार वाढला पाहिजे गावामध्ये, लोकांना उद्योगधंदे व्हायला पाहिजे. या ठिकाणी स्टेज स्टाईल आपलं कपाशीचं फार मोठं जिनिंग या धरणगाव तालुक्यात आहेत. तर इथं स्टेज स्टाईल पळायला पाहिजे की लोकांना रोजगार मिळेल, असं हा आमच्या भावना आहेत. की या ठिकाणी आज आम्ही तटस्थ आहोत. आज आम्हाला युतीमध्ये विश्वासात घेतलं गेलेलं नाही. आज आमचा उमेदवार देऊ असं सांगितलं होतं, परंतु दिलं गेलेलं नाही. आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून आमचे या ठिकाणी उमेदवार आज नाही आहे. परंतु आता शिवसेनेचे नेते यांनी सांगितलं की भाऊ आपल्याशी बोलणार आहेत. तर आमचं बोलणं सुरू आहे की बा आता बोलणं सुरू कधी पडणार? शेवटचा प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे, काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आजच्या ते सांगताय बा शेवटी भाऊ आले, ते मेन नेते ती विश्वासात घेण्यात आला नाही असं म्हणतायत. नेमकं महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना आल्याच्या विषयी साहेब, या ठिकाणी कसं असतं, शेवटी आम्ही महायुतीमध्ये थोडंफार अडीअडचणी येतात. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मोठं मन केलेलं आहे बा की आम्ही सोबत राहू बा, आणि या ठिकाणी काही अडचणी असतात, या महायुतीमधल्या अडचणी आहेत आणि त्या निश्चितच या ठिकाणी पालकमंत्री साहेबांशी बोलून आम्ही सोडवण्याचा तो प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे आमची जी महायुती एकत्रित लढेल आणि निश्चितच या ठिकाणी आमच्या म्हणजे या ठिकाणी विजय होईल. पालकमंत्री साहेब निश्चितच यावर मार्ग काढणारच आहेत आणि ज्ञानेश्वर नानासुद्धा काही आमच्या सोबतच राहतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. आपला विश्वास मात्र चर्चा होऊन निर्णय घ्यायला उशीर होते असं वाटत नाही का? कारण प्रचाराचा आता काही काळ राहिला, फक्त काही तास सुरू आहेत म्हणायला हरकत नाही प्रचाराचा तोफा थंडावायला. बोलणं चालूच आहे, परंतु काय असं बऱ्याचशा ज्या अडचणी असतात आणि काही वेळेस असं प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रचारामध्ये मंत्री महोदय महाराष्ट्रभरमध्ये ते प्रवक्ते असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्याच्यामुळे आज मंत्री महोदय आलेले आहेत आणि याच्यावर निश्चित पडदा पडेल. सामान्य नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे येणार आहे. इकडून या. बघा आता मुद्दे परत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र या शहराचा विकास होण्यासाठी अर्थकारण, व्यापारी वर्ग वाढणं, रोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. युवकांसाठी काय महत्त्वाचं आहे आपल्याला काय वाटतंय? खरंच धरणगावचा विकास झाला आहे का विकास रखडला आहे आतापर्यंत? सर, माझा जन्म 1982 साली झाला आहे ह्या धरणगाव शहरात. आज माझं रनिंग वय 42 आहे. गेल्या 2000 सालापासून तर 2025पर्यंत अद्यावत या स्थानिक नेते जे आहेत, नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या कार्यकाळात जर बघितलं असं तर आजच्या 20 वर्षाअगोदर धरणगाव कसं होतं आणि आजच्या धरणगाव लेटेस्ट कसं आहे वर्तमान धरणगाव, हे तुम्हाला मी नाही माझ्या समज धरणगाववासी सर्व सांगते. जे काही विविध विकास कामं झालेले आहे या धरणगाव शहरामध्ये सर्व नामदार मोदी यांनी केलेले आहेत. गावात रस्ते, गटार, पाणी समस्या, उद्यान वगैरे सर्व जे काही विविध आता सुखसुविधा या गावासाठी झालेल्या आहेत. आणि भाऊ येणाऱ्या काळात करणार आहे, त्यांची विजन वेगळं आहे. तर मी तर एक नागरिक म्हणून माझी अशी भूमिका आहे की नामदार मोदी यांनी 2000 पासून 2025 या गेल्या 20 वर्षा काळामध्ये बरंचसं धरणगाव चेंज झालेलं आहे. अगोदर उड्डाणपूल नव्हता साहेब, इथं खूप त्रास होत होता, उड्डाणपूल सुद्धा झालेला आहे. बरेचसे असे विविध विकास कामं आहेत ते सर्व नामदार मोदी यांनी केलेले आहेत. एक नागरिक म्हणून माझी एवढी भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये
याच्यापेक्षा जास्त विकास व्हावा आणि धरणगाव हे जे शहर आहे ऐतिहासिककालीन शहर आहे ह्याचा हा वारसा कुठेतरी अखंड भारतात नाव गाजवावं व्हावं ही माझी धरणगाव म्हणून माझी एक नागरिक म्हणून माझी इच्छा आहे. तर बघा चर्चा सुरू आहे. चर्चा आपण ऐकतं बऱ्याच वेळा. काय वाटतं चर्चा ऐकून? सर, हे धरणगाव शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शहर आहे. आजूबाजूला इथे 3 नगरपालिका आहेत. अंमळनेर असेल, चोपडा असेल, एरंडोल असेल, त्याच्यात सर्वात जळगाव जिल्ह्यामध्ये विकास न झालेली नगरपालिका जर कोणती असेल तर हे दुर्दैवाने सांगावं लागतं, हे धरणगाव नगरपालिका आहे. आणि विकासाचाच जर प्रश्न तुम्ही करत असणार तर हो, इथे विकास झालेला आहे. तुम्ही हा कार्यक्रम आपटल्यावर जरासं या धरणगाव शहरामध्ये राऊंड मारून बघा, इथे विकास झालेला आहे. इथे गलीगलीमध्ये सट्ट्याचे धंदे, इथे गलीगलीमध्ये पत्त्याचे धंदे, इथे गलीगलीमध्ये डुप्लिकेट दारू विकली जाते साहेब. इथे शेकडो तरुण हे डुप्लिकेट दारू पिऊन मरण पावलेले. हे धरणगाव शहर आहे. खऱ्या अर्थाने जर का इथे राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तर मी माझ्या मित्रांना विचारू इच्छितो की तुम्ही कमळ आणि धनुष्य घेऊन का निवडणूक लढवली नाही? आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय आणि या शहराचा विकास करणार आहे. आमचे उमेदवार लीलाबाई सुरेश नाना चौधरी जर निवडून आले तर आम्ही सांगतो तुम्हाला नगराध्यक्ष काम कसं करून दाखवतो. गेल्या 25 वर्षापासून जर पालकमंत्री महोदयांच्या हातात सत्ता होती आणि तुम्ही आता सांगताय की अजूनही गावाला शुद्ध पाणी भेटत नाही, अजूनही अंडरग्राऊंड गटारी झालं नाही, तर एवढे वर्ष तुम्ही केलं काय? हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. खरं म्हटलं तर ही लढाई आहे. आता फक्त मंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये फिरून सांगताय की आम्ही लक्ष्मी दर्शन देऊ. जर तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये पैसे वाटण्याची गरज पडणार आहे तर तुम्ही विकास काय केला? आणि जर तुम्ही विकास केलेला आहे आणि तुमच्या पक्षाने विकास केलेला आहे तर तुम्ही कमळ आणि धनुष्यावर का उभे राहिले नाही? हा मला माझ्या मित्रांना प्रश्न आहे. आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडलात. ही वेळ आपल्याकडं बघा, आता त्यांनी तर सांगितलं विकास झाला नाही, मात्र सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात येतं की बरेच कामं झालेत मागच्या 20 वर्षामध्ये, बरेच प्रकल्प आलेत, खूप मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा आलाय असं त्यांचं म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे, माझा जिनिंगचा व्यवसाय आहे. नगराध्यक्ष असताना किंवा 20 वर्षापासून जिनिंग व्यवसाय आहे. तिथे मी 5000 लोकांना कामगार दिलेलं आहे. मी समोरच्या मित्रांना सांगतो, यांनी 2-3 लोकांना असं व्हिजनवालं एक काम दाखवून द्या की 2-3 लोकांना काम दिलं धरणगाव शहरासाठी, तर नगराध्यक्ष सह 23 उमेदवारांची आजच्या आज माघार घेईल मी साहेब. नगराध्यक्ष सह एक 25 वर्षामध्ये गुलाब भाऊंनी 50 लोकांना काम दिलेलं, फक्त 50 लोकांना असा उद्योग आणलेला हे सांगून दाखवा आमच्या मित्रांनी. 1 मिनटं. आणि विषय असा आहे, माझ्या मित्राने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं, बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होते, चांगली गोष्ट आहे. पण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्पर्श झालेलं धरणगाव आहे, जे 12 बरोबर समाज 18 बगट जातींना घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांना तरी स्मारक मान्य असेल का? एकदा तुम्ही कॅमेरा फिरून बघा, मागच्या लाईनीत कॉम्प्लेक्स 20 वर्षापासून सर्व दुकानं बंद पडतील अशी अवस्था पूर्ण त्या स्मारकाची मुळे आली. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य राहणार नाही. कारण मी सांगतो, मला तिथं जी दुसरी पिढी येणार होती, व्यापाराचे लहान मूल 2 नंबरची मुलं बस आहे, त्यांच्यासुद्धा व्यापार संपवण्याचं काम. हा कोणता विकास आहे? जर तुम्हाला स्मारक बनायलाच पाहिजे, याच्यापेक्षा भव्य बनायला पाहिजे, करायलाच पाहिजे, ही आमची मनापासून इच्छा आहे. कारण जिल्हा परिषद शाळा ही नगरपालिकेची 1 लाख स्क्वेअर फूटचं ग्राउंड आहे. तिथं तुम्हाला अतिक्रमण काढलं, अतिक्रमण जे लोकांना काढून हे केलं, त्यांचे बी पोटमारा याला कॉम्प्लेक्स बी बंद पडेल अशी परिस्थिती केली, तर येथे 1 लाख स्क्वेअर फूटमध्ये अतिक्रमणवाल्यांना गाडी बी दिले गेले असते. त्यांना स्मारक 3 स्मारक एका ठिकाणी झाले असते. तिथं तुम्हाला खाऊ गल्ली असेल, लहान मुलांना गावातील ज्येष्ठ नागरिकांना फिरायला एवढं ग्राउंड असं केलं. असं काहीतरी विजन, असं काहीतरी यांच्या डोक्यात पाहिजे होतं. यांना काही घेणं देणं नाही. निवडणूक येते म्हणून कुठंतरी काहीतरी करून टाकायचं, लय स्मारकाचीच घोषणा करायची. अजून पुतळ्याची हे नाही, तिथं स्मारकाचे स्टॅच्यू उभं करून दे. आता 3-4 स्टॅच्यू उभे केले, एक बी बोर्ड नाही आहे की तर स्मारक कशाचे, एका यासाठी हे ट्रॅफिक गार्डन, रोडाला लागून ट्रॅफिक गार्डन होतं का? इथं ॲम्ब्युलन्स सुद्धा टर्न मारा नाही साहेब. ॲम्ब्युलन्सवाला जर बाजारपट्ट्याचा भाग आहे, इथं जर ॲम्ब्युलन्स टर्न मारा
गेली गर्दी एवढी राहते की जो सिरियस पेशंट आहे तो गाडीमध्ये वारून जाईल. आणि हे म्हणतो उपजिल्हा जिल्हा रुग्णालय आणतो आम्ही. अरे जे 10 बेडचे रुग्णालय आहे इथं डॉक्टर राहत नाही. इथं तो डॉक्टर जनरल पब्लिकला विचारा. आणि जर मी काही विकास केला नाही 2 वर्षामध्ये, खोटं बोलता म्हणे कोरोनामध्ये कामं केली. आता केले असतील कामं, कोणती केले असतील? त्यांच्या टेंडर प्रोसेस वर्क ऑर्डरला त्यांचे टाईम पिरियड संपला, त्यांनी केले असतील ते घराने काम. त्यात माझ्या काही विषय नाही. राहिला विषय पाण्याचा, हे म्हणता आम्ही पाईपलाईन केली, हे केलं. तुम्ही मान्य करताय की हो आम्ही 35 कोटीची पाईपलाईन करून बी सक्सेस होत नाही. आम्ही पाईपलाईनचे काम मी 2000 साली चालू केले. ते 2003 पर्यंत वर्क ऑर्डर होती, 2025 संपलं तरी पण काम नाही. तेच रस्ते केलेले, मी केलेले रस्ते तेच उकडले, तेच टाकले. आता ज्ञानेश्वर नाना त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बोलले की भुयारी गटावर बाबा खरी गोष्ट भावना चांगल्या यांच्या की गावात पाणी घाण नको राहायला. पण आता पाईपलाईन काय फोडून अजून बघ भुयारी गटार करतील काय, मला रस्ते तोडतील काय अजून? अशाही विजयांचे काम आहे. मला एक काम दाखवून त्यांना यांनी रोजगार दिलेला आहे. मी नगराध्यक्षसह 23 उमेदवारांच्या आजच्या आज राजीनामा मी पाठीपायंडा देऊन देतो. एक काम दाखवून देतो, मी 5000 लोकांना काम दिलेलं आहे. सामान्य नागरिकांच्या काही प्रतिक्रिया का? तुम्हाला काय वाटतं? आता दोन्ही बाजू आपण ऐकताय, भरपूर मोठ्या प्रमाणात निधी कोटीमध्ये खर्च झाला सांगतायत. इकडं म्हणतात निधी जो खर्च झाला तो केवळ कागदावर झाला, कागदावर विकास झाला नाही. तुम्हाला काय वाटतं, पटतंय काय? 100% खरोखर इथे विकास फक्त ठराविक सत्ताधाऱ्यांचे जे 3-4 लोक आहे ह्या लोकांचा विकास झालेला आहे. गावाचा विकास अजिबात शून्य इथे या धरणगाव शहरामध्ये. राहिला विषय इथे बाजूला सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथे कमीत कमी जेही पेशंट काही आजारी पडलं ना तर त्यांना वेळेवर इथे ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहत नाही. इथे आजच्या पेशंटांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या इथे ते पेशंटांना पाणी राहत नाही. जे ॲम्ब्युलन्स आहे त्यांची 2-2 वर्षापासून सर्व्हिसिंग केलेली नाही आहे. यांनी विकास केला, कोणता केला यांनी स्वतःचे घरे भरले 4-5 लोकांनी धरणगाव शहरात. राहिला विकास यांनी जो धरणगाव शहरामध्ये जे रोड रस्ते बांधकाम केले यांनी ते रस्ते न खोदता डायरेक्ट यांनी त्यांच्यावर काम केलं. त्यांच्यावर कामं केलं असताना जे सामान्य लोकांचे होते ते कमीत कमी 5-5, 6-6 फूट रस्त्यावर आलेले घरे, लोकांचे जे 12-12 फुटाचे घरं होते बांधलेले त्यात कमीत कमी अर्ध्यावर आलेले आहेत. हा धरणगाव शहराचा विकास झालेला आहे का? आमचा तुम्हाला प्रश्न आहे सर्वसामान्य माणसांना. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार भगीरथ माळी सुद्धा आहेत. भगीरथजी, काय वाटते? बघा 2-4 पक्ष आहेत, सत्ताधारी विरोधक आहेत, सत्ता उपभोगलेले आहेत, निधी भरपूर आला असं म्हणतात, आरोप होतात की विकास झाला नाही. समस्या सुद्धा जैसे ती असं पाहायला मिळतात. गार्डनचा विषय असेल, पुतळ्याचा विषय असेल, काय चूक काय बरोबर नेमकं काय वाटते आपल्याला? मी नेहमी असा विचार करतो की विकासाची जी प्रोसेस असते ती सतत सुरू असते. तिचं प्रमाण कधी कमी अधिक होऊ शकतं किंवा जी विकास कामं झाले त्यामध्ये त्रुट्या असू शकतात. राजकीयदृष्ट्या जर बघितलं तर हे सगळेजण एकेकाळी एकमेकांचे मित्र होते, आज राजकीयदृष्ट्या विरोधक झालेले आहेत. तर हा शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई आहे, एवढ्याच नजरेने. धरणगावचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी 3 गुलाबराव चर्चेत येतात. त्यामुळे बऱ्याच वेळी 2 गुलाबराव एकीकडे, 1 गुलाबराव असं चर्चा असते. आता मात्र 2 गुलाबमध्ये काटेकी टक्कर असं म्हणता येईल का? काय चाललंय नेमकं इथलं समीकरण गुलाबराव यांचं काय? आता ही मोठी गंमत आहे सर. या मतदारसंघाचं किंवा शहराचं जे राजकारण आहे हे 3 गुलाबांभोवती फिरत राहिलेलं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, उभाटाचे उपनेते गुलाबराव वाघ आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर. यातली गंमत अशी आहे की गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील हे एकमेकांविरोधात 2 वेळा विधानसभा लढलेले आहेत. आणि गुलाबराव पाटील आणि गुलाबराव वाघ हे जवळजवळ 30 वर्षे सोबत मित्र म्हणून होते. आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आजची स्थिती अशी आहे की महायुतीमध्ये गुलाबराव देवकर आले म्हणजे दोघं आजी आणि माजी पालकमंत्री एकत्र आहेत आणि त्यांचेच एकेकाळचे मित्र असलेले गुलाबराव वाघ हे आता त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे या तिघांसाठी एकमेकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, याच नजरेने आम्ही बघतो. प्रतिष्ठेची लढाई झाली असं म्हणायला हरकत नाही. बोला. सांगतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितलं की 2 गुलाबराव एका बाजूला आहे आणि 1 गुलाबराव वाघ एका बाजूला आहे. पण विषय असा आहे की गुलाबराव देवकरांना एकही जागा न दिल्यामुळे ये अंदर की बात है, गुलाबराव देवकर भी हमारे साथ है. मोठा गौप्यस्फोट करताय LS मराठीवरती, आपण मोठा गौप्यस्फोट करताय. थांबा एकदा होऊ द्या. सामान्य नागरिकांची संख्या खूप मोठी आहे, सगळ्यांचं नाही घेऊ शकत. 2 मिनिट नेत्यांचं फक्त पाणी द्या गुलाबराव पाणी द्या म्हणून यांची क्लिप आज मी युट्यूबवर व्हायरल होते. मित्र हो आहे का, सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या मित्रांना हे डोळे असून आंधळे झालेत. यांना विकास 3 दिवसाआड पाणी तर जरूर येत आहे. आता माझे मोठे बंधू बोललेत की यांना युती करण्याची
पाडी आले. अरे आमचं सोडा, तुमचं बघा. तुम्ही उबाटाशी उबाटाने पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा युती केली, काँग्रेसची सुद्धा युती केली. दुसऱ्याचे ठेवायचं झाकून दुसऱ्या आपल्याच्या ठेवायचं झाकून दुसऱ्याच्या पायाचं वाकून अशी यांची परिस्थिती आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आता युतीचं राजकारण, पवार साहेब सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये युती करतात. प्रत्येक ठिकाणी युतीचं राजकारण आहे. मित्र, विकास एवढा झालेला आहे. आता हे जे बोललेत की पेवर ब्लॉक रोड, हेच यांच्यातले वाघ म्हणजे गुलाबराव वाघ जे असतील आणि हे निलेश चौधरी हे शिवसेनेमध्ये पहिले पार्टनर होते. यांनी जे युवराज शेट्टी रस्ते बनवले होते की जिथे टिक्कम चालू होता त्याच रस्त्यावर यांनी डांबर चढवला. आता यांना मग मलिदा कोणी खाल्ला? मग आक्रमक सांगू शकतो पण ते बोलत नाही. तो मलिदा यांनीच खाल्ला. खरे विरोधक होते तेव्हा. पेवर ब्लॉक बसवले होते. पेवर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर बसवले. यांनी मलिदा वाटून खाल्ले. हे सुद्धा त्याच्यात सहभागी होते. आता यांच्या तट पडले तर हे विरोध करायला लागले. यांनी सुद्धा घरं भरलेत. आणि तुम्हाला सांगतो निधी आलेला आहे आणि आजचा विकास तुम्हाला दिसतोय. आज उपजिल्हा रुग्णालय हे कागदावर नाही, काम चालू आहे. इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गावातले रस्ते जाऊन बघा. आणि आज सुद्धा 3 दिवसात पाणी येत आहे. पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. विरोधकांकडे कुठलं काही नाही आहे. आता यांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे. किती लोकांना उद्योग दिला? गुलाल आम्ही उधळो. आणि राहिला उद्योगाचा विषय, उद्योग किती लोकांना दिला? उद्योगाच्या 25 वर्षामध्ये उद्योगाचा विषय आहे का? 2014 नंतर जेव्हा आता आमची सत्ता आली, आज या घडीला सर्वात मोठा धक्का धरणगाव रेल्वे स्टेशन बनणारे केंद्राशी चर्चा झाली आहे. हो, प्रस्ताव दिलेला आहे. हे आणि त्याच बरोबर इथं टेक्सटाईल पार्किंग झोन होणार आहे. हो बिलकुल. आम्ही धरणी नाला अंडरग्राउंड करणार आहोत. आणि हे आमच्या चर्चा होते. तुमच्याकडे येतोय रमेश पाटील जे आहेत ना, हे ग्रामीणचे, यांना शहरातली काय माहिती आहे? आणि हा जो आता आपण सांगतोय स्मारक आहे, याच्या मागे कोणाचे दुकान आहे ते पण बघून घ्या तुम्ही. कुठल्या लोकांचे आहे ते पण बघून घ्या तुम्ही. ही लाईन पूर्ण माजी नगराध्यक्ष यांच्या आले, निलेश चौधरी यांच्या लाईन व्यापारींचे सर्व ते. असा विषय हे हाच शहरातला भाग येतो. फक्त इकडे थांबा, मागवा सगळे मागवा, सगळं माग थांबा. एक मिनिट हा. साहेब, ही धरणगावची लढाई डॅमेज पप्पू गँग उर्फ जन आंदोलन अशी होणार आहे. इथं फक्त सर इथं फक्त विकास आहे ना. हे जो कोटी रुपयाचे काम आहे ते सर्व नगरसेवकांना मिळालेले आहेत. सर्व आजी माझी सर्वांनी कमाई केलेली. एक एक डबे घेऊन गेले नाहीये. जसं आम्ही सुरेश नानाकडे जातो कामाले, यांच्या माझी 15 एकर जमीन झाली आहे सर्वांची या 8 वर्षात. आणि 2-2 कोटी रुपयाचे घर आहेत. खुद पालकमंत्रीचे बाई मिसेसनी ते आले होते. ते त्यांना सांगतो आपण नगरसेवक धरणगाव नगरसेवक म्हणून आम्ही एवढं घर कैलेशात. खुद इथला पालकमंत्री 600 स्क्वेअर फूटमध्ये राहतो. यांनी स्वतःनी मान्य केलंय. यांच्या माझे 2-2 कोटी रुपयाचे घरं बांधले. आणि 134 टपरे आहेत छट्ट्याचे. 134 टपरे धरणगाव छट्ट्याचे. कोणाचे ते तुम्हीच ठरवा. परत दादा 4 क्लब आहेत धरणगावात. 4 क्लब आहेत. विशेष नकली दारू हातभट्टीची कधी तुम्ही राऊंड मारला इतकी दारू येते. सर्व म्हणजे सर्वात जास्त इथं माडी समाज आहे. सर्वात तरुण मुलं माडी समाजाचे वारले आहेत. दारू विकणारे सुद्धा माडी आहेत, पिणारे बी माडी आहेत. त्याबद्दल नाही, ते अन्याय ते झाला येतो विषय सोडा. पण कमी एक गोडवून आहे मोठं गुटख्याचं, हे कोणाचे आहे? आणि विशेष म्हणजे इथं पूर्ण जिल्ह्यामध्ये भात पिकतो का, तांदूळ पिकतो का? तरी बी इथं साराच जिनीमध्ये तांदूळ घेतले जात आहेत. सारस मी तुम्हाला दाखवून देतो कधी येशाल तर. विशेष म्हणजे अजून हे इतके जितके बी उभे आहे, कधी यांना म्हणा, कधी धरणगावमध्ये तुमची सुनबाई म्हणा, तुमची मुलगी म्हणा, कधी सोनोग्राफी कधी काढली असेल. एरंडोल जावं लागतं सर. इथं ना बालरोग तज्ञ नाहीये. इथं ऍक्सिडेंट झाला गावात समजून घ्या, काही दवाखान्यात सुविधा नाही. 15 लाखाच्या मशीन आणलेलं आहे, ऑपरेटर नाही त्याला चालवायला. साहेब, धरणगावच्या विकासाचा आहे. तुम्ही एक फोर व्हीलर घेऊन जा, गावात फिरवा, तुम्हाला पूर्ण धरणगावचा विकास दिसेल. कारण की 4 व्हीलर पूर्ण गावात फिरणार नाही. इथे लावावं लागतो, पायदळ घ्यावं लागतं. हा धरणगावचा विकास आहे पालकमंत्र्यांचा. चला बघा.
इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. आता यांनी सांगितलं की पुतळ्याचं काम झालंय, मात्र त्यांचा पुतळ्याच्या कामावरती आक्षेप आहे, त्याच्या रचनेवरती आक्षेप आहे, मागे दुकान आहेत आणि त्यामुळे नुकसान होतं असं म्हणतात. काय म्हणणं आहे? विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन झालं धरणगाव शहर आहे की पालकमंत्र्यांना असं वाटलं आणि आमच्या सर्व नगरसेवक जे आमचे नगराध्यक्ष बंधू आहेत आता बोलतायत तेच नगराध्यक्ष होते ना. याच्या आधी नगराध्यक्ष कोण होते? निलेश सुरेश चौधरी. त्यांना कोणी बनवलं? त्यावेळेला तुम्हाला विकास काम चालत होते ना, मग आता का नको? तुम्हाला नगराध्यक्ष कोणी बनवलं? पालकमंत्र्यांनी बनवलं आहे ना. त्याच्यामुळे विकास कामं झालेली आहेत. आता या ठिकाणी जे बोलत आहेत ते कोणत्या पक्षाचे? कॅमेरामध्ये पाहून घ्यायचं. जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाची बाजू मांडेल ना. नागरिक कोण आहेत? आता रमेश पाटील हे जिल्हा परिषदचे भावी उमेदवार उबाटाचे. आता उबाटाचे जिल्हा परिषद सदस्याचे म्हणजे उमेदवार आहेत. आता ते जर गुलाबराव पाटीलचे बोलतील का उबाटाचे बोलतील पक्षाचं, म्हणजे याच्या कसं असतं विषय असा आहे. ते सुद्धा एकेकाळी कोणाच्या सोबत होते? हे जे सर्व मंडळी तर 90% गुलाबराव पाटील साहेबांच्या सोबत होतं अगोदर. त्यावेळेला त्यांना विकास काम करणं चालत होतं आणि आता म्हणतायत, आता काय म्हणतायत? का गेले सोडून? सोबत होते हे मान्य आहे. नाही एक मिनिट, सोबत होते ते मान्य करतायत, मग काय सोडून गेला? सोडून का गेले? आता त्यांना विचारा, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला कोणी बनवलं? त्यावेळेला या छोट्याशा गावामध्ये गुलाबराव पाटीलच होते. ज्या वेळेला ते जिल्हा परिषद सदस्य बनले त्यावेळेला तर सोबत होते गाडी. तेच मला घेऊन जात होते, चला या आमच्याबरोबर, चला आमच्याबरोबर. खोटं आहे का? तुम्ही गेले नाही का गेले नाही? विचारा त्यांना विचार. मी अपक्ष निवडून आलो होतो तेव्हा. यांचे घ्या. ठीक आहे, पुन्हा एकदा आपल्याकडे येतोय. मग आता ओव्हरऑल चर्चा आपण ऐकतोय. काही मुद्दे असे सुद्धा आहेत की तुम्ही एका सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की शहर पूर्ण फिरून पहा, तुम्हाला विकास कळेल. कारण शहरभर जाऊच शकणार नाही गाडी घेऊन. तुमचं काय मत आहे? तुमची काय भूमिका आहे? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की भुयारी कटरी व्हायला पाहिजे. की भुयारी कटरी झाली तर ते अतिक्रमण कमी होईल आणि गावात फिरणं होईल. पहिल्यापासून गाव तसं आहे ते, तर भुयारी कटरी व्हायला पाहिजे त्यासाठी. हां, पुतळ्याचा विषय निघतो की पुतळ्याचा विषय जर झाला तर त्याची रचना चुकते असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे. म्हणणं अतिशय बरोबर आहे की इथं अगोदर हे शॉपिंग बांधलं गेलेलं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो 110 फूट मध्य रस्त्यापासून 16 लागलं तेव्हा त्या शॉपिंगला मंजुरी मिळालेली आहे 110 फूट. आता त्या 110 फूटच्या आत ते पुतळा येतोय. 110 फूटच्या आत तो पुतळा येतोय. हा जर पुतळा बांधायचा असेल आपलं रोडावर पाहिजे. शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या भावनिक विषय. इथं हे शाळा आहे, ही नगरपालिकेची जागा आहे, असं ठिकाणी बांधायला पाहिजे. पण आता ते काय त्यांना काय अडचण आली काय डोकं. निलेश चौधरी नगराध्यक्ष होते, यांच्या समोर ते झालेलं आहे. सर धरणगावच्या उत्तर टोकापासून तर दक्षिण टोकापर्यंत तुम्ही आजच्या घडीला जर तुम्ही गेले सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते नामदार पालकमंत्र्यांनी केलेले आहेत. त्याचप्रमाणे धरणगाव शहरातील स्वर्गवासी सलीमभाई पटेल यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य असं गार्डन बनवलेलं आहे पाण्याच्या टाकीजवळ. तुम्ही आजही बघू शकतात. कुठं नगरपालिकेच्या जे मोठं गेट आहे तलावाजवळ, तिथं स्वर्गीय सलीमभाई पटेल यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य असं गार्डन बनवलेलं आहे. लहान मुलांसाठी बगीचा बनवलेला आहे. दुसरी गोष्ट, सामान्य नागरिक म्हणून समस्या काय दादा? समस्या तर आता सर मला तरी वाटतं की जनरली विकास झालेला आहे आणि पालकमंत्री विकास करणार आहेत भविष्यात. आणि रस्ते, वॉटर गटर मीटर साहेबांचं विजनच आहे. वॉटर गटर मीटर, वॉटर बी आहे, गटर बी आहे आणि मीटर बी आहे. सर रस्ते तुम्ही आज कुठल्याही भागात गेले, धरणगावाच्या कुठल्याही भागात गेले, तुम्ही हनुमान नगरमध्ये जा, तिथं सिमेंट रस्ते आहेत. संजय नगरमध्ये भागात जा, तिथे सिमेंट रस्ते. कॉलनी एरिया ज्या सर कॉलनी एरियामध्ये सुद्धा सिमेंटचे रस्ते बनलेले आहेत. पथदिवे, सिमेंट रस्ते, गार्डन सर्व तयार आहेत. आज जर तुम्ही फिरले इथं सर्व हे राजकीय चर्चा आहे, हे राजकीय क्षेत्र आहे, हे राजकीय मंडळी आहेत, हे यांच्या आरोप प्रत्यारोप करणारे आहेत. तो त्यांच्या पिंडाचे. पण मी नागरिक म्हणून सांगतो की धरणगावचा खरंच विकास झालेला आहे. 20 वर्षापासून तर आजपर्यंत विकास म्हणजे विकास झालेला आहे. तुम्ही धरणगावमध्ये कोणालाही एक साधारण नागरिकाला विचारा, एखादी महिलेला विचारा की आजचं 20 वर्षाचं धरणगाव कसं होतं आणि आजच्या धरणगाव कसं आहे. हेच मी नागरिक. ठीक आहे. ज्ञानेश्वर नाना ज्यांच्या घरचे 4-4 उमेदवार निवडत होते, लोकनियुक्तीला ज्या माणसाची मिसेस इथे धरणगाव नगरीमध्ये निवडलेल्या होत्या, अशा माणसाला त्यांनी विश्वासात न घेऊन या नुसतं ज्ञानेश्वर नानावरच नाही तर या धरणगाव शहराच्या 8,500 माडी समाजावर यांनी अन्याय केलेला आहे.
गुगली टाकता फक्त बहुतेक हा. टाकायचा विषय नाही, गुगली टाकायचा विषय नाही. 8,500 माडी समाजाचं शिष्टमंडळ त्यांना विश्वासात नाही, त्यांना विश्वासात घेण्यात आलं नाही असं त्यांची सुद्धा सुरुवातीला प्रतिक्रिया आली होती. बोला. त्यांनाच नाही तर माडी समाजाचा फार मोठा इथे अन्याय झालेला आहे. बरोबर आहे. तुम्ही अगदी बरोबर सांगतायत भाऊ. तुम्ही जे रे ज्ञानाचे डोस निलेश चौधरी आणि सुरेश राणा पाटील असं गुलाबबागला लोक लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही का दिलं नाही साहेब मी देतो उत्तर. एक मिनिट, मी कॅमेरा समोर सांगतोय साहेब, कॅमेरा समोर सांगतोय. माझे मित्र संजय भाऊला अनुभव आहे माझे, ते हे फक्त 50 मतांनी पराभूत झालेले लोकनेत्याला मागच्या हा. आणि आताचे लोकनियुक्तचे जे उमेदवार आहे त्यांनी जर त्यांना मदत केली नसती तर हे निवडले असते. आणि हे जे म्हणताय की गुलाब वाघला तिकीट दिलं पाहिजे होतं, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. सुरेश नानांनी सांगितलं होतं की मी अर्धा पैसे वापस न देण्याच्या अटीवर गुलाबराव वाघ यांना तुम्ही उभे राहा, पण त्यांनी नाही सांगितलं. त्यांचं नाही सांगण्याचं कारण असं होतं, नाही सांगण्याचं कारण सांगतो, कारण गुलाबराव पाटलाकडनं माडी समाजाचं विजय महाजन यांच्या पत्नी किंवा स्वर्गवासी राजू महाजन यांच्या पत्नीला मी तिकीट देणार आहे असं सांगितलं होतं. आणि यांनी सुशिक्षित लोकांना न तिकीट देताना मटका किंग पप्पू राजाला तिकीट दिलेलं आहे. साहेब, या सर्व कपोकल्पित कथा आहेत. खरोखर उमेदवार दावेदार मी होतो, परंतु युतीच्या माध्यमातून जेव्हा युती झाली तर हे भाजपाला नशिराबादची सीट गेली आहे आणि दुसरी नगरपालिका ही शिंदे सेनाला गेलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या दोघी नेत्यांनी, आदरणीय गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांनी, आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेबांनी यांनी मला समजावलं, सांगितलं की एक नगरपालिका नशिराबादला आपण दिलेली तरी सेनेला द्यावीच लागणार. तडजोडीच्या माध्यमातून मला तिकीट देण्यात आलं नाही. आणि जर काही यांना वाटत होतं, आता हे सांगतात आम्ही असं झाला अर्धे पैसे आम्ही तसं टाकू, हे कुणाला माहित नाही. तुम्ही पेपरात जाहीर केलं का? या कपोकल्पित कथा सांगू नका. गुलाबराव वाघांना तिकीट दिलं असतं तर माडी समाज पण त्याच्या मागे राहिला असता. बरं, तुम्ही साक्षी लावतात काय? परंतु असा विषय आहे साहेब, जे आदरणीय संजय भाऊंनी सांगितलं की एक तिकडं भाजपाला सुटली आणि एक शिंदे सेनेला आहे. पण शिंदे सेनेत स्वर्गवासी आमचे मित्र राजेंद्र महाजन यांच्या मिसेससाठी आग्रही होते समाज. आणि दुसरे आपलं विजय भाऊ महाजन, ते आमचे स्नेहमित्र आहेत. विजय भाऊ महाजन हे सुद्धा रेसमध्ये होते. त्यांना दोघांनाही डावलण्यात आलं, आणि आदरणीय वाघ माणूस 75 मतांनी आणि एक मिनिट आणि निवडलेला व्यक्ती स्वर्गवासी झालेला आहे, तर खरा अर्थ आणि आदरणीय वाघ साहेबांच्या बाबतीत तुम्हाला साक्षीदार सांगतो. आदरणीय मी शहर प्रमुख आहे शिवसेनेचा, त्यामुळे मला विश्वासात घेऊन आदरणीय नाना साहेब होते, वाघ साहेब होते, निलेश आबा होते आणि मी होतो. तर आदरणीय वाघ साहेबांना नानांनी असं सांगितलं की वाघ साहेब हे तिकीट लेडीजचं असल्यामुळे आणि आमचं सर्व पद भोगले गेलेले आहेत आमच्या घरात. मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आदरणीय निलेश आबा चौधरी हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेले. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या घरात सर्व पदं भोगले गेलेले आहेत. तर वाघ साहेबांनी यावेळेस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करावी. पण आदरणीय वाघ साहेबांनी सांगितलं की समोर असे कॅन्डिडेट असू शकतात. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलांचं भविष्य घडवायचा विषय, माझं मुलांचं लग्न वगैरे करायचं आहे, त्यांना पायावर उभं करण्याचा विषय. त्यामुळे आदरणीय वाघ साहेबांनी ती उमेदवारी नाकारली. म्हणजे सर्व साम दाम दंडभेद सर्व गोष्टी नानासाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि आम्ही सर्व शिवसैनिक सुद्धा उभे होतो. परंतु तेवढ्यासाठी आणि आदरणीय तुम्हाला एक मुद्दा सांगतो, महाजन साहेबांनी सांगितलं विकासाचे मुद्दे. जे आपलं आपलं उद्यान जे झालेलं आहे, तेव्हा उद्यान आमच्या माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या कार्यकाळात त्यांच्या निधीतून झालेलं आहे. राहिला विषय ते किती दिवसापासून बंद असतं हे सर्व धरणगावकरांची जनता सांगेल. आदरणीय हे जे पालकमंत्री साहेब किंवा यांचे कार्यकर्ते पदाधिकारी जे सांगत असतात नवीन पाईपलाईन नवेगावमध्ये झाला, 6 महिन्यात पाणी किती वाहत होतं, व्हिडिओ आहेत आमच्याकडे.
तेव्हा कुठं जे आम्ही व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं त्यामुळे तेव्हा ती काय आता नवीन जी पाईपलाईन फुटली म्हणजे अशा क्वालिटीचे धरणगाव शहरात कामं झालेले आहेत आणि त्या अशा क्वालिटीचे कामं होऊन किती लोकांचे करोडोचे बंगले बांधले गेलेले आहेत किती लोकांचे करोडोचे बंगले बांधले आहेत हे धरणगाव शहराची सर. ठीक आहे, थांबा तुम्ही आल्यानंतर नाही सगळे विषय झाले, तुम्हाला वेळ दिला बरोबर. थांबा जरा. माडी सर आहेत हे माझे नवनगरसेवक आहे. ह्या निवडणुकीमध्ये यांनी असे उमेदवार दिलेले सट्ट्यापट्ट्यावाले तर यांच्यासारखे सुशिक्षित माणसं या रिंगणात बाहेर निघालेले आहेत. हे नगराध्यक्ष पाहिजे होते. आदरणीय रमेश भाऊंचे मी धन्यवाद देतो, परंतु आदरणीय रमेश भाऊंना सांगू इच्छितो की मला या संदर्भात विचारणा झालेली होती. महायुतीकडून माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी मला विचारलेलं होतं, परंतु या संदर्भात माझी तांत्रिक अडचण होती. तांत्रिक अडचण असल्यामुळे मी नगराध्यक्ष पदासाठीची आणि नगरसेवक पदासाठी सुद्धा मी स्वतःहून उमेदवारी नाकारलेली होती. आणि उमेदवारी नाकारली असताना महाराष्ट्र जनविकास आघाडीचे जे उमेदवार असतील नगराध्यक्ष पदाचे असो किंवा नगरसेवक पदाचे असो त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल असंही त्यावेळेस मी म्हटलं होतं आणि मी त्या प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तुमचा विचार केला गेला नाही सर, ही खंत आम्हाला आहे. तुमच्यासारखे माणसं पाहिजे. आदरणीय आप्पा माझा विचार केला गेला होता. माझा विचार केला गेला होता. हे नगराध्यक्ष पदासाठी पाहिजे होते. हे नगराध्यक्ष पदासाठी पाहिजे होते. हे नगराध्यक्ष पदासाठी पाहिजे होते. काय नागरिक म्हणून काय सांगाल, धरणगावकर म्हणून काय सांगाल? धरणगावकर म्हणून मी एकच सांगणार आहे की धरणगाव शहरातील सर्व शून्य मतदारांनी छोट्यांना मत न देता जिथं कोणी शिक्षित वोटर असेल उमेदवार असेल छोट्यांना म्हणजे काय म्हणजे हा छोट्यांना चोरांना कारण की इथं सर्वप्रथम जितके मान्यवरांनी मुलाखत दिली ते काल भाजपमध्ये होते, त्या शिंदे गटात आले. जे शिंदे गटात होते ते राष्ट्रवादीत गेले, जे राष्ट्रवादी होते ते काँग्रेसमध्ये गेले. हे सर्व ते प्रकार आहे राजकारण्यांच्या. एकच मिनिट ऐकून घ्या सर. सर्वप्रथम या गावाच्या विकासावर खूप ऐकलं मी. आपण जिथं मुलाखत चालू आहे ह्या मुलाखत भिंतीला लागून आरेच आहे ग्रामीण रुग्णालय, तिथं साधी धनुर्वादचे इंजेक्शन सुद्धा अवेलेबल नाही आहे. याही पलीकडे अँटीव्हेनम नाही आहे. तिथं 5 जणांच्या वर स्टॉप नाही आहे सर. लाईटच सर्रास बंद आहे. आता कोणतरी सोनोग्राफी एकच मिनिट. याच्यात दाखला म्हणून तुम्ही स्वतः जाऊ शकतात. आजची परिस्थिती धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची काय आहे तर इथं साधं सहज सिटी स्कॅन. एकच मिनिट सर तुम्ही चेक करू शकतात. माझ्याकडे एव्हिडन्स आहे. मी सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मी गुलाबराव पाटील गिरीश महाजन ना टेलर नाना नाही कोणी मला कोणी चालत नाही. हमामे साहेब नंगे आहे. राजकारण्यांची जर गोष्ट केली तर सर आज इतकी शोकांतिक आहे राष्ट्रवादी अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची की उमेदवार उभे केलेत आणि सर्वांनी माघार घेतली 2:30 वाजेपर्यंत. ही सर्वात मोठी तिथं शोकांतिक आहे की त्यांना विश्वासात सुद्धा घेतलं नाही युती म्हणून महायुती म्हणून. राहिली गोष्ट समोर हे जे 3 स्मारक त्याची उभा केलेला भर रस्त्यात त्रास देणारा ठरतोय. भर रस्त्यात हे कमीत कमी 2-3 वर्षापासून उभं केलेलं आहे. काहीच कामाचे नाही आहे. याही पलीकडे समोर बस स्थानक आहे. बस स्थानकाची परिस्थिती अशी की 3 बस एंट्री केली, 3 बस घुसले ना तर 4थी बस घुसत नाही. इथं अशी परिस्थिती आहे. इथं ते म्हणतात की आपण गोधडी फाटलेली आहे, हिला शिवायचे तरी कुठून अशी धरणगावची समस्या आहे. कारण की इथं मी तर एकच म्हणू शकतो याच्यावर की हमामे सब नंगे आहे. मी सांगतो तुम्हाला आरोग्याचं तर इथं ग्रामीण रुग्णालय हे सर. इथे कोरोना काळात स्वतः हे डेड बॉडीच्या खाली डेड बॉडी पडली असते आणि स्वतःला कोरोना येतो म्हणतो. मी स्वतः क्वारंटाईन असताना स्वतः डेड बॉडी मी आणि करोसिया म्हणून कर्मचारी मी स्वतः डेड बॉडीचं स्वतः PM केलं आहे. आजपर्यंत मला दाखवा तुम्ही इथे डॉक्टर आले बरं नाही राहत. स्वतः मी PM करतो. स्वतः PM मला बोलवतात. इथे कोणी डॉक्टर हजर राहत नाही आणि मी कैलासवाडी सरांचे आभार मानतो. त्यांनी 2 रुग्णालय इथे स्वतःचं काम त्यांनी केलं आहे.
या ठिकाणी मी घ्या दे की मी घ्या दे सगळ्यांना की मी कोण आहे, परंतु मी त्या पलीकडे बोलणार आहे. मी त्या पलीकडे बोलणार आहे. हा, एक मिनिट मी त्या पलीकडे बोलणार आहे. धरणगावचं समीकरण म्हटलं राजकारणाचं तर निव्वळ पैसा पैसा आणि ओनली पैसा, याच्या पलीकडे काही नाही. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही कुठून वाटणार आहे? आमच्याकडे माणुसकी आहे, आमच्याकडे मतदार आहेत. सगळ्यात मोठं शस्त्र विरोधकांकडे कुठलेही शस्त्र नाही, ओनली पैसा आहे. आम्ही पूर्ण गल्ली बोर्डामध्ये फिरतोय, लोकांची मतं पाहतोय. मी नावासही सुद्धा देऊ शकतो की कोणत्या लोकांकडे पैसा पोचलाय विरोधकांच्या, पण त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. कोणीही सत्ता कोणाची बसेना, सत्ता कोणाचीही बसो, परंतु या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण का होत नाहीये? गेल्या 10 वर्षापासून आदरणीय नामदार साहेब यांच्याकडे 2-3 मंत्रिपद खाता आले. जलसंधारण मंत्रिपद पण त्यांच्याकडे आहे किंवा होतं ते काय मला कल्पना नाही, कारण की मी फक्त एवढं करत नाही. परंतु आत्ताच त्या 32 कोटीची योजना का आणण्यात आली याच्या अधिकार त्याचा वापर केला गेला नाही. म्हणजे जनतेला हाडूक द्यायचं आणि आपलं बनवायचं. त्याच्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि योग्य उमेदवारांना निवडून द्या, त्यांच्या हाती सत्ता द्या, त्यानंतर बोला. थांबा प्रत्येकाकडे येतो. थांबा जरा 2 आता इथं राजकीय चर्चेमध्ये आमच्या मित्रांनी विषय केला की माळी समाजाला न्याय दिला गेला नाही. मला त्यांना विचारायचं आहे, आता सध्या त्या निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण माळी समाजाचे 7 उमेदवार दिलेले, संभाव्य 7. नगराध्यक्षपदासाठी सुद्धा विचारणा केली गेली होती, पण त्यांच्या काही कारणास्तव नगराध्यक्षपद माळी समाज न दिल्या गेल्यामुळे एकूण 7 उमेदवार माळी समाजाला दिले गेलेत. एकूण 7 उमेदवार माळी समाजाला दिले गेलेत. हा न्याय नाही का सर? हा न्याय नाही आहे का? एकूण 7 उमेदवार माळी समाजाला दिले गेलेत पालकमंत्री मोदयाकडून, बरोबर. त्याच्यामधून जर हे म्हणताय अन्याय केला बुवा, अन्याय कोणाला म्हणतात? जर मोदय साहेबांनी जर एकही उमेदवार दिला ना माळी समाजाला, तो खरा अन्याय झाला असता. पण पालकमंत्री मोदयांनी एकूण 7 नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले माळी समाजाचे आणि 7ही 7 निवडून देण्याची हमी त्यांनी घेतलेली. अजून एवढा मोठा त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला माळी समाजावर. त्यानंतर दोघी माळी समाज पंचभवन समाज मंदिराचं काम चालू आहे. 50 लाखच्या भरघोस निधी आज नामदार मोदी यांनी दिलेला आहे. 50 लाखच्या निधी आजही त्या निधीचं काम चालू आहे. मोठा माडेवाडा पंचमंडळ समाज मंदिराचं काम चालू आहे. तसंच लहान माडेवाडा पंचमंडळचं 50 लाखाचं काम भव्य इमारत उभी आहे समाज मंदिराची. एवढा निधी जर पालकमंत्री देऊ शकतात तर समाजाला न्याय देणार नाहीत का? चर्चेच्या शेवटी आपल्याकडे येतोय. बघा, या शहराचा बराच अभ्यास आपल्याला आहे. नगराध्यक्षपद राहिलेला आहे. मुद्दे बरेच मांडले गेले. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, गार्डनचा मुद्दा आहे, स्वच्छतागृहाचा आहे. आता या ठिकाणच्या आपल्या पुतळ्याचा विषय आहे महाराजांच्या, त्यावरती बरेच आरोप प्रत्यारोप. एकीकडे जे धरणगावचं समीकरण किंवा प्रवास सुरू आहे ते विकासाकडे चाललंय का, कुठं त्याला खंड पडतंय का, आणि भविष्यात नेमकं काय होणं आवश्यक आहे अगदी थोडक्यात विकासाचं? कसं असतं साहेब, सत्ता पुढे काही शानपण चालत नाही. सत्तामध्ये सगळे काही वाटप करू शकतात, बिना सत्तेचे काही होऊ शकत नाही. आम्ही सत्तेत आहेत, सत्तेतून निधी आणू शकता, विकास होऊ शकता. विकास होतोय, आता पुढे होणार आहे, तर काही विषय नाही. परंतु आता हे प्रत्येक व्यक्ती हा ज्याच्या पक्षाची बाजू घेऊन बोलतोय. आज आम्ही बोलू शकतो, परंतु आम्ही थोडे नाराजी असल्यामुळे, आम्हाला विश्वासात घेतला नसल्यामुळे झालं तर आमच्या नाराजी दूर करते तो गोष्टी वेगळा आहे. आम्ही सत्तेत आहे, आमचे फार मोठा हिस्सा राहणार इथं, आमचं योगदान राहणारच इथं, कारण की आम्ही बी सत्तेत आहेत. सत्तेवाल्याला काय तर तुम्हाला बी कल्पना आहे, तुम्ही काही नवीन नाही की तुम्हाला सत्ता काय असं तुम्हाला चांगली कल्पना आहे. तर धरणगावमध्ये आल्याच्यानंतर बऱ्याच प्रकारच्या समस्या, नागरिकांच्या समस्या, या ठिकाणच्या नेत्यांच्या माध्यमातून विकासाचं विजन, रखडलेले मुद्दे, या सर्वांवरतीच आपल्या गुलाल कोणाचा शोच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे. पुन्हा भेटूया नवीन शहरात, नवीन मतदारसंघात गुलाल कोणाचा शोच्या माध्यमातून. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.